नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक यासाठीची जी परीक्षा आहे याबद्दल जे IMP क्वेश्चन आहेत तर त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. रस्ते अपघाताचा विचार करता अपघातास प्रामुख्यानं कोणता घटक जास्त जबाबदार असल्याचे स्पष्ट झालं. लक्षात ठेवा कोणता घटक, तर तो आहे चालक. हा महत्वाचा घटक आहे. म्हणजे एका अभ्यासानुसार रस्ते अपघातामध्ये चालकाची चूक आणि निष्काळजीपणा हा सर्वात मोठा घटक ठरलेला आपल्याला दिसतोय. चौकातून वाहन चालवताना कोणत्या बाजूच्या वाहनाला पहिला अधिकार असतो? तर लक्षात ठेवा आपल्या उजव्या बाजूच्या वाहनाला हा पहिला अधिकार असतो. वाहतूक नियमानुसार चौकामध्ये आपल्या उजव्या बाजूने येणाऱ्या वाहनास सदैव पहिला अधिकार हा असतो. नोंदणी चिन्ह राखून ठेवल्यास त्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत वाहन सादर न केल्यास ते रद्द होतं? लक्षात ठेवा 30 दिवसाच्या आत. म्हणजे महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम नुसार 30 दिवसाच्या आत वाहन सादर करणं बंधनकारक आहे. अन्यथा नोंदणी चिन्ह हे रद्द होतं. परिवहन वाहन चालकाचे शिकाऊ लायसन्स मिळवण्यासाठी किमान किती काळ हलके वाहन चालवण्याचे लायसन्स असणे आवश्यक आहे? तर ते 1 वर्षाचं लायसन्स असणं आवश्यक आहे. जड किंवा परिवहन वाहन परवान्यासाठी किमान 1 वर्ष हलके वाहन चालवण्याचा अनुभव असणं हे अनिवार्य आहे. मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्या वयापेक्षा कमी व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी परिवहन वाहन चालवता येत नाही? तर ते किमान वय वर्ष 20 असलं पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेसाठी 20 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला परिवहन चालवण्यास कायद्यानं मनाई आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1990 नुसार राज्य परिवहन उपक्रमाकडून चालविण्याचे मालक सोडून गेलेल्या कोणत्याही वस्तूवर हक्क सांगण्यासाठी जास्तीत जास्त किती दिवसाची मुदत असते? तर ती केवळ आणि केवळ 15 दिवसाची असते. राज्य परिवहनाच्या बसमध्ये किंवा परिसरात मालक सोडून गेलेल्या वस्तूवर दावा करण्यासाठी 15 दिवसाची मुदत ही दिली जाते. पुलिस चिन्ह काय दर्शवते? म्हणजे बाण डावीकडे वळल्याला. लक्षात ठेवा शक्तीने डाव्या बाजूस राहा. म्हणजे हे चिन्ह चालकाला अनिवार्यपणे किंवा सक्तीनं डाव्या बाजूने वाहन चालवण्यास सूचित करतं. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार जर एखादे वाहन विहित पार्किंग जागेव्यतिरिक्त उभे असेल तर ते हलवण्याचे अधिकार कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला आहेत? तर ते लक्षात ठेवा कोणताही पोलीस अधिकारी. म्हणजे पार्किंगच्या जागेव्यतिरिक्त वाहन उभे असल्यास त्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकारी ते वाहन तात्काळ हलवण्याचे आदेश देऊ शकतो. वाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये? लक्षात ठेवा बोगद्यातून प्रवास करताना गॉगलचा वापर करू नये. म्हणजे बोगद्यामध्ये आधीच प्रकाश कमी असतो. अशा वेळी गॉगल वापरल्यास दृश्यमानता अधिक कमी होऊन अपघात हा होऊ शकतो. EBD चा पूर्ण अर्थ काय आहे? तर लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन हा त्याचा अर्थ आहे. EDB म्हणजे इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन, जे वाहनाच्या ब्रेकला अधिक कार्यक्षम करते. मोटार वाहन अधिनियमानुसार काही प्रश्न आहेत त्याबद्दल आपण माहिती पाहून एक मध्ये कायद्याची कलम आहेत त्याबद्दल आपण पाहू. मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 113 कशाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा वजनाची मर्यादा, ज्याला आपण लोड लिमिट म्हणतो. म्हणजे हे का महत्वाचं आहे? लक्षात ठेवा रस्त्याचं नुकसान टाळण्यासाठी आणि अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी वाहनांना ठराविक वजन मर्यादा असते. कलम 113 नुसार मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करता येते. आता लक्षात ठेवा की वजन मर्यादा वाहनांच्या वजन मर्यादेशी संबंधित हा कायदा आहे. कलम 113 नुसार वाहनांचा वजन मर्यादेशी संबंधित असून भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास वाहन चालवण्यास मनाई करतं. यामुळे रस्त्याचं आयुष्य वाढतं आणि ब्रेक निकामी होण्यासारखे धोके टाळतात. अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य कोणत्या कलमामध्ये नमूद केलेली आहेत? तर कलम 134 नुसार नमूद केलेली आहे. नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी. अपघात झाल्यास पळून जाण्याऐवजी जखमीला मदत करणं हे सर्वोच्च कर्तव्य आहे. तात्काळ 108 ला फोन करा
किंवा पोलिसांना माहिती द्या. नेक्स्ट आहे अपघात झाल्यास जखमीला मदत करणे आणि पोलिसांना कळवणं ही चालकाची कर्तव्य आहेत. कलम 134 मध्ये दिली आहेत. यात पहिला गोल्डन आवर म्हणजे पहिला तासमध्ये मदत देण्याचे विशेष महत्व सांगितलंय. कागदपत्र आणि वैधतेच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा, वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधिग्राह्यता किती असते, ज्याला आपण PUC म्हणतो, तर ती 6 महिने असते. म्हणजे तुमचे वाहन हवेत किती प्रदूषण सोडत आहे याची तपासणी PUC केंद्रावर केली जाते आणि मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणं हे अनिवार्य आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा की सामान्यपणे PUC प्रमाणपत्राची वैधता ही 6 महिने इतकी असते आणि तथापि नवीन वाहनांसाठी BS4 आणि 6 साठी पहिल्या वर्षी PUC काढण्याची गरज नसते. नंतर त्याची वैधता 1 वर्ष असू शकते आणि सामान्यतः 6 महिने हे उत्तर आहे. शिकाऊ लायसनची विधिग्राह्यता किती दिवसाची असते, तर ती 180 दिवसाची असते. म्हणजे पक्के लायसन मिळवण्यासाठी सराव करण्यासाठी लर्निंग लायसन दिलं जातं आणि हे लायसन मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत तुम्ही पक्क्या लायसनसाठी अर्ज करू शकता. नेक्स्ट आहे या महिन्यामध्ये म्हणजे महिन्यात विचारल्यास 6 महिने आणि दिवसात विचारल्यास 180 दिवस शिकाऊ परवान्याचा कालावधी असतो आणि या मुदतीत पक्के लायसन न काढल्यास पुन्हा सर्व प्रक्रिया ही करावी लागते. वाहन चालवण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची मुदत किती दिवस आहे, तर तेव्हा 30 दिवस आहे. म्हणजे लायसनची मुदत संपल्यानंतरही शासनाकडून नूतनीकरणासाठी काही दिवसाची सवलत दिली जाते. या काळात अर्ज न केल्यास दंड भरावा लागू शकतो. लायसन संपल्यानंतर त्याच्या नूतनीकरणासाठी 30 दिवसाची मुदत दिली जाते आणि कायद्यानुसार मुदत संपण्यापूर्वी 1 महिना आधी देखील तुम्ही अर्जाची प्रक्रिया ही सुरू करू शकता. वाहनामध्ये खालीलपैकी कोणते कागदपत्र बाळगणं आवश्यक नाही, तर ते आहे आधार कार्ड. तुमच्याकडे काय असलं पाहिजे, नोंदणी प्रमाणपत्र असलं पाहिजे म्हणजे RT असलं पाहिजे, विमा प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि चालक परवाना पत्र असलं पाहिजे. वाहतूक पोलीस किंवा RTO अधिकारी जेव्हा वाहन थांबवतात तेव्हा ते तांत्रिक कागदपत्राची मागणी करतात आणि ही कागदपत्रे आता डिजी लॉकर मध्ये डिजिटल स्वरूपात ही बाळगता येतात. याच्यामध्ये लक्षात ठेवा की नोंदणी, विमा, लायसन ही तांत्रिक आणि कायदेशीर कागदपत्र बाळगणं अनिवार्य आहे. परंतु आधार कार्ड त्यावेळची गरज नसते. आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा आहे, पण वाहन चालवणं हे सक्तीचं नाही. लक्षात ठेवा, वाहनामध्ये इंधन भरत असताना खालीलपैकी कोणती खबरदारी घ्यावी. लक्षात ठेवा, धूम्रपान करू नये. म्हणजे ज्वलनशील पदार्थ पेट्रोल आणि डिझेल अत्यंत ज्वलनशील असतात आणि लहानशी ठिणगी देखील मोठ्या स्फोटाचं कारणीभूत ठरू शकते. म्हणून धूम्रपान हे करू नये. म्हणजे इंधनाच्या वाफेचा संपर्क आगीशी आल्यास स्फोट होऊ शकतो. म्हणून इंधन भरताना धूम्रपान करणं अत्यंत धोकादायक आहे. इंजिन बंद ठेवणं आणि मोबाईल न वापरणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा शाळा वाहतूक चिन्ह पाहाल तेव्हा तुम्ही काय कराल, तर लक्षात ठेवा, वेग कमी करून सावधानतेने पुढे जाल आणि शाळा जर असतील तर त्या ठिकाणी वेग मर्यादा ही किती असली पाहिजे, तर ताशी 25 किलोमीटर ही असावी. अनेक मुलं उत्साहाच्या भरात किंवा अजाणतेपणी रस्त्यावर धावू शकतात. अशा ठिकाणी नो हॉर्न झोन पाळावा आणि वेग मर्यादा ही ठेवा. वेग कमी करून सावधानतेने सतर्कतेने पुढे गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या परिसरात वेग कमी करून सावकाश वाहन चालवणं आवश्यक आहे. अशा भागात सहसा अशी 20 ते 30 किमी पेक्षा कमी वेग ठेवण्याचं आवाहन हे केलं जातं. पुढे जाणाऱ्या वाहनापासून कमीत कमी सुरक्षित अंतर किती असावं, तर लक्षात ठेवा, वाहनाच्या वेगाच्या अंतरानुसार हे सुरक्षित अंतर ठरतं. म्हणजे 2 सेकंद हा नियम आहे. वाहतुकीच्या पुढील वाहनापासून किमान 2 सेकंदाचं अंतर असावं. जर वेग जास्त असेल तर हे अंतर वाढवावे लागेल, जेणेकरून ब्रेकसाठी तुम्हाला वेळ मिळेल. नेक्स्ट आहे सुरक्षित अंतर नेहमी तुमच्या वाहनाच्या वेगेवर अवलंबून असतं, जेणेकरून आपत्कालीन वेळी ब्रेक लावता येईल. वेगाच्या तुलनेत तुमचे वाहन थांबायला लागणारा वेळ आणि अंतर याचा विचार करावा. प्रत्येक मोटार वाहनाचा विमा असणं सक्तीचं आहे, कारण त्रयस्थ व्यक्ती थर्ड पार्टीचा विमा हे असणं आवश्यक आहे. म्हणजे विमा नसलेलं वाहन चालवणं हा गुन्हा आहे आणि थर्ड पार्टी विमा तुमच्याकडं दुसऱ्याचं झालेल्या नुकसानाची जबाबदारी हा घेतो. थर्ड पार्टी
व्यक्ती विमा हा असणं आवश्यक आहे. कायद्यानुसार वाहनाचा थर्ड पार्टी विमा असणं अनिवार्य आहे. यामुळे अपघातात दुसऱ्या व्यक्तीला मालमत्तेचा किंवा शरीराच्या झालेल्या हानीची भरपाई ही विमा कंपनीकडून मिळते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.